आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. प्रलंबित बिलांसाठी कॉन्ट्रॅक्टरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शासनाला पुन्हा अल्टिमेटम. लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने कॉन्ट्रॅक्टरांकडून अनेक विकास कामं करून घेतलीत. कॉन्ट्रॅक्टरांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केलीत, परंतु या कामांची देयके शासनाने अद्याप अदा केलेली नाहीत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी ज्या बँकांकडून कर्ज घेतले होते त्या बँकांच्या नोटीस येत असून काही कॉन्ट्रॅक्टरांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस आल्या आहेत. बँकांच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरवर आत्महत्येची वेळ येऊ शकते. त्यामुळे शासनाने आमच्यावर अशी वेळ आणू नये. लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनेचा लाभ देत आहात, तर आम्हीही करदाते आहोत. आमची देखील बिले शासनाने अदा करावीत अशी मागणी करीत आज जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्य शासनाने कॉन्ट्रॅक्टरांची देयके अदा न केल्याने राज्यभरातील सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी 5 फेब्रुवारीपासून सर्व विकास कामे बंद केलेली आहेत. धुळ्यातही काम बंद पुकारलेला असून कॉन्ट्रॅक्टरांनी 20 फेब्रुवारी रोजी आपली वाहनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात आणून ठेवली होती, तरी देखील शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज सकाळी जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील कॉन्ट्रॅक्टर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. आपल्याला कल्पना असेल की लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने बरेच कामं PWD अंतर्गत काढले होते. ते कामं आम्ही कंत्राटदारांनी स्वतःचे पैसे लावून कामं पूर्ण केले व आज संपूर्ण महाराष्ट्राचे जवळजवळ 90,000 कोटी रुपये शासनाकडे घेणे आहे. त्याच्यातल्या 650 कोटी रुपये हे फक्त धुळे जिल्ह्याचं घेणं आहे व आमचे प्रलंबित बिलं वेळेवर मिळत नसल्याने आमची आर्थिक विचंबना झालेली आहे. आम्ही बँकेचे कर्ज असेल, खाजगी कर्ज असतील काढून हे कामं पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे, त्यांचे देखील देणं आम्हाला आहे. अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे. आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे, परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तगादा आमच्या मागे चालू आहे. बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत. काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनेचा लाभ देत आहात, तर आम्ही करदाते आहोत, तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या GDPमध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रिब्युशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे. तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो, नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देतो, रोजगार संध्या उपलब्ध करून देतो, अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे. अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात. आजच्या
या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।